महाबोधी महाविहार मुक्तीसाठी 3 दिवसीय धरणे आंदोलन। बोधगया येथे असलेल्या महाबोधी महाविहार हे जगभरातील बौद्ध धर्मियांसाठी श्रद्धास्थान आहे। मात्र येथे हिंदू धर्मियांनी कब्जा केला आहे। या ठिकाणी अघोरी विधी करीत, त्यामुळे या विहारात घुसखोरी करणाऱ्या हिंदूपासून महाबोधी महाविहार मुक्त करण्यासाठी देशभर आंदोलन सुरू असून या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी दि.4 मार्च ते 6 मार्च या काळात धरणे आंदोलन करणार आहे। देशभर मोठ्या प्रमाणात महाबोधी महाविहार मुक्तीसाठी आंदोलन केले जात आहे। हे आंदोलन अधिक बळकट करण्यासाठी उदगीर येथील बौद्ध अनुयायी 3 दिवसीय धरणे आंदोलन उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात येणार आहे। या संदर्भात लेखी निवेदन उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले असून या निवेदनावर बाबासाहेब सूर्यवंशी, शरद कांबळे, उत्तम पकोडे, चंदन नागराळे, मंगेश सूर्यवंशी, सय्यद जानीभाई, मयूर बनसोडे, दत्ता सावंत, उत्तम गायकवाड, बाबासाहेब कांबळे, मारुती भालेराव, बालाजी कांबळे, सुनील पकोळे, सुनील गोडबोले, भानुदास श्रंगारे, विठ्ठल शिंदे, माधव गायकवाड, नामदेव कवठाळे, मोहन सोमवंशी, ए. बी. पल्लेवाड, गवारे सोपान, कांबळे केराबाई, कबनळाबाई मादळे, सुंदरखबाई गायकवाड, यशोदाबाई उपाध्या, मनोहर माने, खंडू सोनकांबळे, पी. व्ही. सूर्यवंशी, दिलीप गायक की जय। जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराजांचा जय असो। छत्रपती शिवाजी महाराजांचा जय असो। छत्रपती शिवाजी महाराजांचा जय असो। बौद्धांचं तीर्थक्षेत्र म्हणून महाबौद्ध विहार हे बिहारमध्ये आहे। हे बौद्धांच्या तीर्थक्षेत्रामध्ये काय बामणी लोकांचा तिथं ताबा आहे। बौद्ध संस्कृतीला त्यांनी पुसायचं काम करत आहेत आणि हिंदू पद्धत लादायचं त्यांनी काम तिथं करत आहेत। तर गेल्या 15 ते 16 दिवसापासून बौद्ध भिक्षू आमचे विहार येथे बौद्ध विहाराचा ताबा बौद्धांना देण्यात यावा या मागणीसाठी तिथं आमरण उपोषण करत आहेत। आज 15वा दिवस बिहारमध्ये उपोषणाचा आहे। त्याच्या माध्यमातून महाराष्ट्रभरामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये भैयानंद भंटीजींच्या नेतृत्वाखाली महाबोधी बौद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं या मागणीसाठी 3 दिवसाचं धरणे आंदोलन लातूर येथे चालू आहे। त्याचाच आदर्श म्हणून आम्ही आज 4 तारखेला उदगीर येथे महाबोधी बौद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं अशी मागणी घेऊन आज आम्ही उदगीर शहरामध्ये धरणे आंदोलनाला बसलो आहोत। हे आंदोलन 3 दिवस चालणार आहे आणि येत्या काळामध्ये जर या सरकारनं बौद्ध धम्माच्या म्हणजे बौद्ध भिक्षूंच्या ताब्यात जर बौद्ध विहार महाबौद्ध विहार जर दिला नाही तर ह्याच्यापेक्षा मोठं तीव्र आंदोलन आम्ही छेडण्याचा इशारा देत आहोत। कारण की बौद्धांमध्ये अंधश्रद्धा नाही, बौद्धांमध्ये समानतेचा अधिकार आहे, बौद्धांमध्ये विज्ञानवादी विचारधारा आहे। तर आज बिहार येथे बौद्ध विहारामध्ये त्या हिंदू संस्कृतीनुसार पूजा पद्धत तिथं चालू आहे, ते त्वरित शासनानं बंद करावं अशी मागणी आम्ही नोंदवलेली आहे। आपले बौद्ध पद्धतीनं तिथं कार्यक्रम व्हावं आणि बौद्धांच्या ताब्यात ते बौद्ध विहार देण्यात यावं या मागणीसाठी आज धरणीला इथं बसलेलो आहोत। महात्मा बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेचे पुष्पानं पूजन करून, छत्रपती शिवाजी महाराजांचे पुष्पानं पूजन करून, आज तथागत गौतम बुद्धांच्या प्रतिमेचे पुष्पानं पूजन करून, गौतम बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पुष्पानं पूजन करून आज धरणे आंदोलनाला आम्ही सुरुवात करत आहोत। आम्ही तथागत गौतम बुद्धांच्या भूमीतले माणसं आहोत आणि शासकीय आम्ही आंदोलन करत आहोत। आम्हाला शासनाला एवढीच विनंती करायची आहे की हे बिहारचं महाबौद्ध विहार आहे त्यांनी बौद्धांच्या ताब्यात द्यावं एवढीच विनंती करतात। आदरणीय आपले ज्योतिराव सरांना मी अशी विनंती करतो त्यांनी